पण उदय सामंत यांची प्रतिक्रिया, त्यांनी एकाबरोबर सोबत काम केलेलं आहे, एकाच विचाराचे ते आहेत, त्याच्यामुळे ती महायुती करायची की नाही हे दोन नेते ठरवतील. आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे, त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील. तुम्ही याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तुम्ही याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 3 वेळा वेगवेगळ्या वेळी भेट देखील घेतली आहे. सकारात्मक युती संदर्भात पावलं जी ती उचलली गेली असल्याचं सांगितलं जातं. मी ज्यावेळी 3 वेळा भेट घेतली, एकदा मी चौथ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भोजनासाठी तिथे गेलेलो होतो, पण मी तिथं 3दा गेलो, खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती. पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती, करोनामधली भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती. युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदाणे टाकायचे, मिरच्या टाकायच्या हे सगळं 3 नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे 3 नेते करतील. आजची दोन्ही बैठका ज्या आहेत ह्या योगायोगानं झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेही महायुतीची चर्चा झालेली नाही. त्याच्यामध्ये स्वतंत्र विकास कामावर चर्चा आमची तरी झालेली आहे. तुमच्या भेटीमुळे विरोधकांना मिरच्या लागल्या, त्यावर तुमच्या भेटीमुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही, मोदींना भेटायचं नाही, एकनाथ शिंदेचं कौतुक करायचं नाही, आज ती अटक राज ठाकरेंनी फेटाळली. याचा अर्थ कुठतरी असा होतोय का की आता उद्धव ठाकरेंचा नाही, मला त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की राज साहेबांनी कधी सांगितलं होतं की मी युबीटी बरोबर जाणार आहे. युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राज साहेब आपल्याबरोबर कधी येतात. ज्या व्यक्तीबरोबर 20-20 वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही, ते महानगरपालिकेच्या निमित्तानं आता संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी आहेत आणि ते कोणाला भेटायचं नाही. मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको, तिकडे बघू नको, ह्याच्यावर बोलू नको, हे शाळेमध्ये होत असतं, राजकारणामध्ये होत नाही. आणि अशा अटी राजसाहेब जुमानणार नाही, हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते, त्या बॅनरबाजीच्या मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर 20 वरनं 21 वर गेले असते. 20 वरच ते विधानसभेला थांबले. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल, परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेब घेतील, भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा. नाही, भावनेच्या भरामध्ये असं होत असतं. शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की मलाच टीआरपी मिळाला पाहिजे. जसं 9 वाजता वाटतं, 9:30 वाजता वाटतं, 10 वाजता वाटतं, तसंतलं ते असेल. पण राजू शेट्टी देखील आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. ते देखील लोकशाही जपतात, मानतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी जर केलं असेल तर ते चुकीचं आहे. मुंबई महापालिकेसाठी रचना जी आहे, वॉर्ड रचना, ती आता पडण्यास सुरुवात झालेली आहे. तोंडावरती आल्यात निवडणुका. युतीची चर्चा कधी पुढच्या टप्प्यामध्ये? युतीची खिचडी कधी शिजणार माहीत नाही, पण या सगळ्या संदर्भात मात्र राजकीय फोडणी बसलेली आहे हे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.